तर कोरेगाव हिंद केसरीचं मैदान जे होणार आहे त्यासाठी एक अपडेट आहे ऑनलाईन नोंदी संदर्भात, तर ते आपण आता जाणून घेऊ. तर नमस्कार, तुमचं नाव सांगा मला. सम्राट बर्गे. तर काय अपडेट आहे? या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या सर्व बैलगाडी चालक मालक आणि जे शौकीन आहेत त्यांना सांगायचं आहे की कोरेगावचं मैदान जे दरवर्षी आपलं होतं ते या आधीपर्यंत म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत कोरेगावचं मैदान हे नंबर टाकून होत होतं. यावेळेस कोरेगावचं मैदान नंबर टाकून होणार नाही. या मैदानाच्या ऑनलाईन नोंदी ज्या आहेत त्या ऑनलाईन नोंदी चालू आहेत. 1 तारखेला सकाळी 10 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदी चालू आहेत. महाराष्ट्रातील या मैदानाला जे जे बैलगाडी चालक मालक आणि शौकीन येणार आहेत त्यांनी आपापल्या बैलगाडीची नोंदणी जी आहे ती नोंदणी ऑनलाईन नोंदणी आमची चालू आहे. सर्व बैलगाडी मालकांनी आपापल्या गाड्यांची ऑनलाईन नोंदणी 1 तारखेला सकाळी 10 वाजेपर्यंतच होणार आहे. 1 तारखेला 10 वाजल्यानंतर आम्ही नोंदणी घेणार नाही. सर्वांनी ऑनलाईन नोंदणी करून भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व भैरवनाथ यात्रा कमिटीला सहकार्य करायचं. नमस्कार, तर मला तुमचं नाव सांगा. प्रणव रे. तर एकूण किती गाड्यांची नोंद आतापर्यंत झाली? आतापर्यंत 243 गाड्यांची नोंद झालेली आहे. आपण एकूण 675 गाड्या या मैदानात नोंद करून घेणार आहे. या मैदानात 9 फाट्या आहेत. 9 फाट्यांच्या यांनी जर आपण हिशोब केला तर 81 फेऱ्या होतात, परंतु एखादा सामना झाला तर त्यासाठी आम्ही 75 फेरेच या मैदानात पळवणार आहे. आणि आतापर्यंत 243 गाड्यांची नोंद झालेली आहे. 675 गाड्यांची नोंद शेवट होणार आहे. पावती पुस्तक 1000 पर्यंत जरी छापलं असेल, काही बैलगाडी मालकांना समजा 800 नंबर किंवा 800च्या पुढचा जर पावत्याला असेल तरी त्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये. 675 गाड्यांची नोंद जिथे होईल शेवट तिथं याची नोंद थांबवली जाणार आहे. तरी लवकरात लवकर सर्व बैलगाडी मालकांनी नोंद करून घ्यायची. 1 तारखेला 10 वाजेपर्यंत नोंद चालू आहे आणि 11 वाजता सकाळी भैरवनाथ मंदिरात ऑनलाईन पद्धतीने लॉट काढण्यात येणार आहे. ज्या मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आहे? तर मैदानाची तयारी म्हणजे तुम्ही तर बघितलंच असेल, मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड केला होता त्यावेळेस फाटीतले दगड काढायला चालू होती. तरी काही बैलगाडी मालकांची पुन्हा एकदा मागणी होती की फाटीच्या पुढचे जे दगड आहेत ती काढायची मागणी केली होती. आपण जवळपास ह्या फाटीच्या पुढचे 1000 ते 1500 फुटापर्यंतचे सगळेच्या सगळी दगड या ठिकाणी काढलेले आहेत. तर मला तुमचं नाव सांगा. माझं नाव महेश बर्गे. काय सांगाल ऑनलाईन नोंदणी संदर्भात? ऑनलाईन नोंदणी संदर्भात की अत्यंत आता बैलगाडीची नोंद चालू आहे. 243 बैलगाड्यांची नोंद झालेली आहे आणि माझी एकच सांगेन बैलगाडी मालकांना की लवकरात लवकर आपण बैलगाडीची नोंद करून घ्यावी. 675 आपण गाड्या ह्या घेणार आहे. आणि आज दुसरी एक अपडेट आम्हाला अशी द्यायची तुमच्या माध्यमातून की भैरवनाथ यात्रा कमिटीला काही गाडी मालकांनी मागणी केली होती की हे जे बघा या पाठीमागची जी पाठी आहे हे सगळे बैल इथले दगड गोळा केले होते. तसंच ह्या पाठीच्या समोर म्हणजे 1000 ते 1500 फूट म्हणजे हे जे समोरचे सर्व दगड आहेत ते बैलगाडी मालकांनी मागणी केली यात्रा कमिटीला की हे सर्व दगड आपले समोर तुम्ही पहा. ते सगळे महिला सकाळपासून गेले 4 ते 5 6 दिवस झाले हे सर्व मैदानातील दगड उचलण्याचं काम चालू आहे की बैलगाडी कुठल्याही बैलाला जाणार नाही. 100% आम्ही सांगतो की काही अडचण येणार नाही. हे सगळी बैलगाडी मालकांची मागणी आम्ही पूर्ण केलेली आहे. ऑनलाईन नोंदणी किती तारखेपर्यंत राहणार? बैलगाडीची नोंदणी 1 तारखेपर्यंत 1 तारखेपर्यंत राहणार आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत. 10 नंतर कुठली बैलगाडी घेणार नाही. 675 बैलगाडी आपण घेणार आहे. लॉट कधी बघायला चालू होणार? लॉट 1 तारखेला सकाळी 11 वाजता लॉट भैरवनाथ मंदिर कोरेगाव येथे सर्व लॉट पडले जाणार आहे. नमस्कार, तुमचं नाव सांगा. साहिल बर्गे. काय सांगाल मैदानाबद्दल? ऑनलाईन नोंदणी बैलगाडी मालकांनी 2 दिवसामध्ये नोंदणी करून घ्यावी. तुम्हाला तिथे आम्ही पॅम्पलेटवरती 10 लोकांचे नंबर दिलेत. त्यांना तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा, आम्ही अवेलेबल राहू. तुम्हाला तिथे नोंद करून घेतली जाईल. तुम्हाला रिटर्न स्क्रीनशॉट दिला जाईल आणि तुम्ही त्या लॉटमध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट मिळाले जातील.